नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. आतापर्यंत आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारसंघांचा स्वभाव, मतदारसंघातील लढती यांचा आढावा घेतलेला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून यावेळेस आपण मतदारसंघांमधील कोणते प्रश्न घेऊन तेथील उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, मतदारांना कोणते प्रश्न भावत आहेत किंवा मतदार कोणत्या प्रश्नांना प्रतिसाद देत आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत चांदवड देवळा या विधानसभा मतदारसंघापासून. चांदवड देवळा या विधानसभा मतदारसंघाच्या नावातूनच आपल्याला स्पष्ट होत आहे की देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा मिळून हा विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे. या विधानसभा मतदारसंघाचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघातील दोन्हीही तालुके हे तसे दुष्काळी तालुके आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये सिंचन हा कळीचा मुद्दा आहे. सिंचनाची सोय व्हावी हा येथील मतदारांचा वर्षानुवर्षांचा प्रश्न आहे. यामुळे यावर्षीही सिंचन हाच येथील निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे. सिंचनासोबत आणखी एक कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे शेतमालाचे बाजारभाव. याचं कारण असं आहे की येथील शेतकरी हा बारमाही शेती करणारा शेतकरी नाही, हंगामी शेती करणारा आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये कांदा हे तसं नगदी पीक आहे. यामुळे कांदा पिकाला बाजार कसे मिळाले यावर येथील शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असतं. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावातील चढ उताराप्रमाणे येथील शेतकऱ्यांच्या विचारांचे किंवा सरकार विरोधातील असंतोषाचा पारा चढ उतार करत असतो. यामुळे या निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे प्रमुख आहेत. सिंचनाच्या प्रश्नामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी नार पार गिरणा या नदीजोड प्रकल्पाचं श्रेय घेऊन देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प भविष्य काळामध्ये एक गेम चेंजर होऊ शकतो असं ते मतदारांवरती बिंबवत आहेत. आणि देवळा तालुक्यातील आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे झाडी एरणगाव कालव्याची लांबी वाढवण्याचा. नार पार गिरणा प्रकल्पामध्ये तोही प्रश्न सुटणार असल्याने देवळा तालुक्यामध्ये डॉक्टर राहुल आहेर या विद्यमान आमदारांना चांगली संधी दिसत आहे. मात्र त्याच वेळेस गिरणा खोऱ्यामध्ये समाविष्ट असलेली चांदवड तालुक्यातील 35 गावं आहेत. या गावांचा नारपार गिरणा या नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश करता येणं शक्य होतं. तरीही त्या टप्प्यामध्ये या 35 गावांचा समावेश झालेला नाही. यामुळे डॉक्टर राहुल आहेर यांचे विरोधक चांदवड तालुक्यातील उमेदवार काँग्रेसचे शिरीष कोतवाल आणि प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर यांच्याकडून त्या 35 गावांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. म्हणजे डॉक्टर राहुल आहेर यांना देवळ्यातून सिंचन प्रकल्पासाठी चांगला प्रतिसाद मिळत असताना चांदवड तालुक्यातून त्यांच्या नारपार गिरणाचं श्रेय घेण्याचा मुद्दा हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. मात्र डॉक्टर राहुल आहेर त्याकडे दुर्लक्ष करून चांदवड तालुक्यातील दरसवाडी पोहोच कालव्याला कसं त्यांच्या काळामध्ये नियमितपणे पाणी येत आहे हा मुद्दा पुढे करत आहेत. त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यासाठी आणखी एक महत्त्वाचा असलेला माकडडोह हा प्रकल्पही त्यांच्या काळात मंजूर झाला आहे. या दोन प्रकल्पांचं श्रेय घेऊन ते चांदवड तालुक्यातील मतदारांना साथ घालत आहेत. चांदवड तालुक्यामध्ये आणखी एक सिंचनाचा प्रकल्पाचा प्रश्न आहे, तो म्हणजे पार कादवा किंवा पार कादवा गोदावरी हा नदीजोड प्रकल्प. नाशिक जिल्ह्यातील 3 नदीजोड प्रकल्पांना मंजुरी मिळाली असताना पार कादवा गोदावरी हा प्रकल्प मात्र अडकून पडलेला आहे. यामुळे चांदवड तालुक्यातील डॉक्टर राहुल आहेर यांच्या विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तेथील शेतकरी अथवा तेथील मतदार यांना या प्रकल्पाविषयी फारशी जाणीव नसल्यामुळे विरोधकांना तो मुद्दा पटवण्यात अपयश येत आहे.
म्हणजे सिंचनाच्या प्रश्नावरती ही निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर राहुल आहेर, त्यांचे चुलत बंधू आणि भाजपचे बंडखोर अपक्ष केदा आहेर, प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर आणि काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी ही चौरंगी लढत होत आहे. यामध्ये 2 उमेदवारांची पार्श्वभूमी ही देवळा तालुक्यातील आहे, तर 2 उमेदवार हे चांदवड तालुक्यातील आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांनी काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा जवळपास 28,000 मतांनी पराभव केला होता. आता यावेळेस देवळ्यातून एक बंडखोरी झाली आहे आणि चांदवड तालुक्यातून प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर उमेदवारी करत आहे. यामुळे ही चौरंगी लढत आता अनिश्चिततेकडे चालली आहे. आज काय निकाल लागेल याचा कुणीही अंदाज वर्तवू शकत नाही. चांदवड तालुक्यातील दुसरा प्रश्न म्हणजे कांद्याचे दरवाढ किंवा कांद्याच्या दराची घसरण हा आहे. यामुळे कांद्याचे दर घसरल्यानंतर राज्यामध्ये हमखास आंदोलन होतं असा हा चांदवड तालुका. या कांद्याच्या आंदोलनातूनच पुढे आलेलं नेतृत्व म्हणजे गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर यांना प्रहार जनशक्तीनं उमेदवारी दिलेली आहे. कांदा आंदोलनात सहभाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा मुद्दा घेऊन ते उमेदवारी करत आहे. खरं म्हणजे एखाद्या प्रश्नाचा विषय घेऊन तो विषय मार्गी लावण्यासाठी उमेदवारी करणारा हा नाशिक जिल्ह्यातील एकमेव उमेदवार असावा. आता तेथील मतदार कार्यकर्ता उमेदवाराला मतदान करणार की प्रस्थापित उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहणार हे आपल्याला लवकरच कळणार आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.